मीरा, मी चुकले ग, मी खरंच खूप चुकले. मी अंबिकाला डोक्यात मारायला नको होत. माझी बेस्ट फ्रेंड गेली ग. माझी बेस्ट फ्रेंड गेली. पण मीरा खरंच गेस्ट हाऊसला आग मी नाही लावली ग, मी नाही लावली. अंबिका गेल्यानंतर घरच्यांनी अथर्वचं दुसरं लग्न लावायचं हा विचार केला आणि मंजिरी मॅडमनी माझी निवड केली. अंबिका गेल्याचं दुःख होतं मला, पण अथर्व फायनली माझा होणार ह्याचा आनंदही होता. पण वेदामुळे अथर्व लग्नाला तयार होत नव्हता. वेदाचा होकार मिळाला तरच अथर्व माझ्याशी लग्न करेल असं वाटलं मला. अथर्वच्या प्रेमात मी इतकी आंधळी झालेले की नकळत मी वेदाला त्रास द्यायला लागलेले. माझ्या स्वार्थासाठी त्या इवल्याच्या जीवाला त्रास दिला का मी? खूप वाईट आहे मी. ओम घोरेभ्यो घोरेभ्यो घोर घोर तरेभ्य सर्वेभ्य सर्व सर्वेभ्यो नमस्ते रुद्र रूपेभ्य. मार्ग शोधायला हवा, त्या आत्म्याकडे जाण्याचा मार्ग शोधायला हवा. पण मीरा, तुला एक सांगू, वाईट कधीच जिंकत नसतं. बघ ना, मी अथर्वसाठी इतके प्रयत्न केले पण काय झालं? शेवटी अथर्व माझं झालंच नाही, कारण त्याच्या आयुष्यात तू आलीस. बघ, पुन्हा पुन्हा ती असूया, पुन्हा ती जेलसी, पुन्हा ती निगेटिव्हिटी माझ्या मनात भरायला लागली. तुझा राग यायला लागला, कारण माझ्यापासून माझा अथर्व पुन्हा एकदा तू हिरावून घेतलास. सांग ना वीरा, काय चुकलं माझं? अगं, नशिबाने इतक्या वेळा हुलकावणी दिल्यावर माणसाचं काय होईल? अगं, माणूस वाईट मार्गाला लागला की त्याला सावरायला त्याची माणसं असतात, आपली माणसं असतात. माझ्याकडे कोण आहे ग? कोणीच नाही. सॉरी मीरा, मी तुला ब्लेम नाही करत आहे, पण कदाचित आधीपासून जर माझ्यासोबत तू असतेस ना, तर माझ्याकडून हे सगळं घडलंच नसतं. मीरा, मला माहित आहे मी वाईट आहे, मी कपटी आहे, मी उद्धट आहे, मी रागीट आहे, पण मी कोणाचा जीव नाही घेतला. अगं, नाही घेतलाय मी कोणाचा जीव. मीरा, अगं, तुझी शपथ, मी अंबिकाचा जीव नाही घेतला ग. काय हे? ओम
सर्वेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्तेस्तु रुद्ररूपेभ्यः ॐ घोरेभ्यो घोरेभ्यो घोरतरेभ्यः. कोण आहे इकडे? कोण आहे? कोण आहे इथे? सर्वेभ्यो नमस्तेस्तु रुद्ररूपेभ्यः ॐ घोरेभ्यो घोरेभ्यो घोरतरेभ्यः. मीरा, मला माहित आहे की आता तू काय फील करतेस. हेच तर नातं आहे आपलं. तुला जर खरंच वाटतंय की मी अंबिकाचा खून केलाय तर ठीक आहे, तू करते प्रूफ. पण मी सुद्धा स्वतःला प्रूफ करणार आणि त्याशिवाय मी कुठेच जाणार नाहीये. आणि जर तू हे प्रूफ केलंस तर तू देशील ती शिक्षा मान्य असेल मला. आय प्रॉमिस. मीरा, आयुष्यात पहिल्यांदा मला माझं नातं सापडलं आणि मला ते गमवायचं नाहीये. आणि त्यासाठी मी माझं 100% देणार आहे. आणि मला माहित आहे एक दिवस तू मला ताई म्हणून हाक मारशील. आणि आय एम वेटिंग फॉर दॅट मोमेंट. हे काय नाटक सुरू केलंस तू? काय बोलताय तुम्ही? काय बोलते मी? हा? आणि ही मीरा कधीपासून तुझी बहीण झाली? हे बघ माया, तू सगळ्यांना फसवू शकतेस पण मला नाही. आत्या रिलॅक्स. मला माहिती आहे आता जे काही घडलंय ते खूप झालंय. पण मला एवढंच वाटतं आता जे झालंय ते आपण विसरून जाऊया. विसरून जाऊया? अच्छा, म्हणजे आता ती मीरा तुझ्यासाठी सगळं काही आहे? अरे तिच्याबद्दल तुला वाटतं आम्ही कोणीच नाही? नाही असं आत्या तुम्ही गैरसमज करून घेताय. मला असं बोलायचं नाहीये. पण आता सगळं छान छान व्हायला लागलंय ना. राहूया ना आपण छान. एवढंच माझं म्हणणं आहे. काय चाललंय या मायाचं? नक्कीच काहीतरी आहे. आत्या, माया, तुला मला काही सांगायचं नाहीये ना? नाही ठीक आहे, मग मलाही तुझ्याशी नाही बोलायचं. अहो पण तसं नाहीये आत्या. अहो तुम्ही गैरसमज करून घेताय. आत्या मला तसं म्हणायचं नव्हतं. गेस्ट हाऊसला मी आग नाही लावली. गेस्ट हाऊसला आग कशी लागली मला नाही माहित. तुला जर खरंच वाटतंय की मी अंबिकाचा खून केलाय तर ठीक आहे, तू करते प्रूफ. पण मी सुद्धा स्वतःला प्रूफ करणार आणि त्याशिवाय मी कुठेच जाणार नाहीये. वेदा, काय झालं? काही हवंय का तुला? मला ना थोडं तुझ्याशी बोलायचंय. अगं मग बोल ना. सुनीता ताई, ते ना आमचं जरा सिक्रेट आहे. वेदा, बरं, कळलं. वेदा, असं करतं का कोणी? बरं बोल, काय झालं? काय सिक्रेट आहे?
शब्बास माया, खोटं बोलणं खूप छान जमतं का तुला? आज मीराला पण बऱ्यापैकी घोळात घेतलंस तू. मॅडम अहो तुम्हाला मी कधी अपसेट केलंय का? माझा सक्सेस रेशिओ 99% आहे. माया, अहो मॅडम लास्ट टाइम सुद्धा माझा प्लॅन माझं एक्झिक्युशन परफेक्ट होतं. ते मदन पिऱ्यामुळे सगळा घोळ झाला. हरकत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे तुला आणखी खोटारडेपणा करून त्या मीराचं मन जिंकायचंय. ओके. कसं? तुझी जी टीम आहे त्यांचा वापर कर. ऐक, माया मावशी तुझी सिस्टर आहे असं म्हणतात. तिचा ना एक प्रॉब्लेम आहे माहितीये का तुला? हा मी सांगते. ती ना स्वतःशीच बडबडत असते. वेदा, बरोबर आहे तुझं बाळा. बरोबर बोललीस तू. मी खरंच स्वतःशी बडबडत असते. पण त्याचा अर्थ असं नाहीये की मला मेंटल प्रॉब्लेम्स आहेत. कसं सांगू तुला आता वेदा? वेदा, मी ना थोडीशी लोनली आहे. कारण मला जे काही बोलायचं असतं त्यासाठी माझ्यासोबत माझ्या जवळचा माणूस नव्हता ना, म्हणून मी स्वतःशी बोलते. पण घरात सगळे आहेत ना. आहेत ना, पण जवळचं कोणी नाहीये ना. तुला एक एक्झाम्पल देऊ? आता बघ ना, काही महिन्यां अगोदरच घरात तर सगळे होते, पण तू कोणाशी बोलायचीस का? नाही ना. मग मीराई आली, मग तू स्माइल करायला लागलीस, हो की नाही? अगदी तसंच. तुला माहितीये का वेदा, मला सुद्धा माझ्या हक्काचं माणूस सापडले. वेदा, तुला कविता पाठ करायची आहे ना? हो. चल आपण कविता पाठ करूयात. उद्या शाळेत नाही तर तुझी फजिती होईल. चल ये. चल. वेदा, आधी खूप राग यायचा तुझा, पण आता मीराचं मन जिंकण्यासाठी तूच माझं प्याद आहेस. ऐक तर माझं ऐक तर. उचला तुमचं सामान आणि निघा इकडून. आम्ही कुठे जाणार? आमच्या डोक्यावर छत सुद्धा नाहीये. या घराने तुम्हाला छत दिलं, खायला दिलं, आसरा सुद्धा दिला, पण तुम्ही या घरात राहायच्या लायकीचेच नाही आहात. दादा, अरे तू तरी थांबव ना रे. नर्मदा, मायाने आम्हाला सगळं सांगितलंय. दादा नको. दादा नको काढू मला, खरं तू नाही. दादा नको काढू मला. अहो उठा. अहो हा माणूस मी ओरडू नका. मी आहे. बायको तू आहेस? काय झालं? काय झालं म्हणून काय विचारताय? हा, आपलं गुपित धोक्यात आहे. धोक्यात आपणच धोक्यात आहोत. रात्री 12 वाजता बरं आठवतो तुला धोका? मला सांगा, मी, अजित, माया आणि तुम्ही आपण एक टीम होतो. हो. आता माया गंगेत डुबकी मारून आल्यासारखं वागतेय. म्हणजे तर
माणसाला सगळं उलगडून सांगावं लागतं. हे बघा, मायाच्या प्रत्येक वाईट गोष्टीमध्ये आपण तिला मदत केली होती. मग मला सांगा, आपली सगळी गुपितं तिला माहिती, आपण इथे का आहोत, आपला प्लॅन काय आहे, सगळं तिला माहिती आहे. हे जर सगळं तिने दादालाच सांगितलं तर? अगं पण ती का सांगेल? आता माया आणि मीरा सख्या बहिणी नाही आहेत का? हो. हे बघा, आता आपल्याला सावध राहायला हवंय. हा, तयारीत राहायला हवंय. कधी काही होऊ शकतं. मला घराबाहेर नाही जायचं. बरोबर आहे. उद्या सकाळपासून तयारी करूया. आता मी झोपतो. हा, हे कामाचा नाही हा माणूस. जे करायचंय ते मलाच करावं लागणार. मलाच करावं लागणार. अथर्व, बोलायचं होतं. बोल माया. म्हणजे जास्त वेळ नाही घेणार मी. इट्स ओके माया, बोल काय झालं. अथर्व, थँक्यू सो मच. तू मीराला इतकी मदत केलीस. तुझ्यामुळे तिला तिची बहीण सापडली आणि अल्टिमेटली मला माझी बहीण सापडली इतक्या वर्षाने. पण ना, फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतं की मीराने अजून मला तिची बहीण म्हणून स्वीकारलं नाहीये रे. मला कारण सुद्धा माहित नाही ती मला का स्वीकारत नाहीये. ती काही बोलली का तुझ्याशी? हा अथर्व, मी तिच्यासाठी स्वतः माझे सगळे बदल करायला तयार आहे. अरे तिच्यासाठी मी हे घर सोडून जायला निघालेले, पण नाही जाऊ शकले रे. माझा खूप जीव आहे तिच्यावर, माझ्या बहिणीवर. प्लीज अथर्व, एकदा बोल ना तिच्याशी. हा, समजाव ना तिला. तिच्यासाठी मी सगळे बदल करेन. प्लीज माया, सॉरी. बोलशील? माया, तुझं आणि मीराचं रक्ताचं नातं आहे. रक्ताची नाती अशी सहज तुटत नाहीत. आय थिंक ऑल यू हॅव टू डू इज वेट. जरा पेशन्स ठेव, सगळं ठीक होईल. अंबिका, तुला कळतंय का? तुझा जीव घेऊन अजूनही मी याच घरात आहे. कळतंय तुला? ही माया काय चीज आहे. आणि अशीच एक दिवस तुझी बहीण मीरा तिच्या नाकावर टिचून या घराची सून होणार आहे मी. मार्जरी, तुला माझा अभिमान वाटेल असं कार्य केलंय मी. सगळं आपल्या मनासारखं घडतंय. अंबिका, तिला तर आपण कैद केलंय. त्यामुळे मीराला हे कधीच कळणार नाही की अंबिका तिची सख्खी बहीण आहे. मनुष्य आणि आत्म्याची जोडी आपल्या वाटेतला सगळ्यात मोठा अडथळा होती आणि ती जोडीचं पण तोडली आहे. काय झालं मार्जरी? कसला विचार करतेस? सगळं ठीक होतंय हे तुला दिसतंय मंजिरी, पण मला बाहेरून येणारं एक मोठं वादळ दिसतंय. कोणतं वादळ? नवरात्रीचे 9 दिवस. ह्या काळात नेमकं काय घडेल सांगता येत नाही. मग आता मला पुन्हा त्रास होऊ शकतो? तू मीराच्या पाया पडलीस, आधीसारखा त्रास होणार नाही तुला. मीरा महागौरीला म्हणत नसली तरी तिच्यावर महागौरीचा आशीर्वाद आहे. तिच्यामुळे तुला पवित्र कार्यात कुठलाही त्रास होणार नाही. त्यामुळे तू निर्धास्त होऊन नवरात्र कर. पण मग या 9 दिवसात मी काय करायला हवं? सगळ्या गोष्टीवर नीट पाळत ठेवावी लागेल.
एक छोटी चूक सुद्धा आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. लक्षात ठेव. अंतास्ति प्रारंभ.